नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी महाफास्ट स्वरूपात. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. शेवटचे काही तास उरल्यानं जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव. उमेदवारांचा सभा आणि जनसंपर्कावर भर. रामटेकमध्ये मुख्यमंत्री शिंदे राजू पारवेंच्या प्रचार रॅलीत सहभागी. कडाक्याच्या उन्हात मुख्यमंत्र्यांनी प्रचार रॅलीमध्ये बाईक चालवली. रामटेकमधील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा सामूहिक विवाह सोहळ्यात प्रचार. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. भंडारा गोंदियामध्ये आम्हीच मोठ्या मताधिक्यानं निवडून येऊ. भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेढेंचा दावा. तर आम्ही विजयाकडे वाटचाल करतोय, मेढेंनी व्यक्त केला विश्वास. नागपुरात आमचा अनेक वेळा खासदार निवडून आलाय. नागपुरात काँग्रेसचा परंपरागत मतदार मवियाचे उमेदवार विकास ठाकरे यांचं प्रचारादरम्यान विधान. चंद्रपूर आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी सेलिब्रिटींकडनं प्रचार. सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी आणि गोविंदाकडनं जोरदार प्रचार. चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी काळाराम मंदिरात घेतलं दर्शन. दर्शनानंतर शेवटच्या दिवशीचा प्रचार सुरू. गडचिरोलीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आदिवासी नृत्यात सहभाग. बडा मीडिया युवक युवतींकडनं नृत्य सादर. वर्ध्यामध्ये मवियाचे उमेदवार उमेश वावरे यांचा छोट्या बैठकांमधनं प्रचार. शेतकरी बेरोजगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधत वावरेंकडनं प्रचार. जळगावच्या 40 गावात रणरणत्या उन्हात भाजप आमदारांकडनं प्रचार. भाजप आमदार मंगेश चव्हाण सहपत्नीक स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मैदानात. श्रीरामाच्या कृपेनं नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल. नाशिक लोकसभेच्या जागेवरून हेमंत गोडसे यांचं वक्तव्य. राऊतांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो. शिवसेना आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा आमदारांना परत बोलवा हे राऊतांना सांगितलं होतं. मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर आरोप. ज्यांनी कोकणात मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार? राज ठाकरेंचे आदेश मान्य. तटकरेंनी विकास कामं केली नाहीत. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल. रक्षा खडसेंविरोधातील उमेदवार लाखोंच्या मतानं निवडून गेले. शरद पवार गटाचे श्रीराम पाटील निवडून येतील. रोहिणी खडसे यांचं वक्तव्य. पाहिजे तेवढा निधी देईन, पण आमच्यासाठी बटन दाबा. बटन दाबाल तर निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल. अजित पवारांचे इंदापूरच्या सभेत वक्तव्य. अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार. देशात असलेल्या एजंटपैकी अजित पवार देखील एक आहेत. संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. अजित पवारांनी आपल्या अधिकारवाणीतनं व्यापाऱ्यांना आदेश दिला. नाता आणि प्रेमसंबंधांच्या नात्यातनं अजित पवारांनी उद्गार काढले. अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. बंडखोरी करून मविया विरोधात कोणी काम करत असेल तर कारवाई व्हावी. बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करा. राऊतांचा काँग्रेसला सल्ला. पुण्यात अमित ठाकरे यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका. बैठकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ अमित ठाकरेंच्या भेटीला. महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या अमित ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. विशाल पाटलांना संधी मिळणं आवश्यक. सत्यजित तांबेंचा विशाल पाटलांना पाठिंबा. अजूनही वेळ गेली नाही. सत्यजित तांबे यांचा काँग्रेसला सल्ला. उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरनं देसाई गटात नाराजी. उदयनराजेंनी शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर तेलचित्र काढलं होतं. पाटण तालुक्यात देसाई समर्थकांचं पत्र व्हायरल. बाळासाहेब तावरेंची सुनेत्रा पवारांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी कालच बाळासाहेब तावरे यांनी घेतली होती. शरद पवारांची भेट. बारामतीच्या खासदारांसाठी 10 वर्ष मीच मतं मागायचो. सतत पंतप्रधानांवर टीका करत बसला तर कामं कशी होणार? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. आतापर्यंत मी 5-6 वेळा उपमुख्यमंत्री झालो. उपमुख्यमंत्री होण्याचा माझा रेकॉर्ड कोणी तोडला असं वाटत नाही. अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. मविया महाराष्ट्रात 100% यश मिळवण्याच्या मागे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर देशात इंडिया आघाडी. राऊतांचं वक्तव्य. तर महाराष्ट्रात आम्ही 35 पार करणार. राऊतांचा निर्धार. राणा दाम्पत्यांनी घेतली अभिजित अडसुळांची भेट. राणा दाम्पत्याकडनं अडसुळांच्या मंथरणीचा प्रयत्न. अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला केला होता विरोध.
राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. आम्ही सर्व एकत्र मिळून लढू. राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया. राणा दाम्पत्याला अक्कल नाही. आनंदराव अडसूळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा. मी राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही. आनंदराव अडसूळ यांचं स्पष्टीकरण. शरद पवारांकडनं उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन. उत्तम जानकर मवियाचं काम करण्यास सकारात्मक. सूत्रांची माहिती. उत्तम जानकर सोबत असावेत माळशिरसच्या जनतेची इच्छा. धैर्यशील मोहिते पाटलांनी उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर दिली प्रतिक्रिया. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता. दिलीप मोहिते पाटलांचं वक्तव्य. तर हा गद्दार तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे महागद्दार. दिलीप मोहितेंची कोल्हेंवर टीका. मांडीवरती बसून सत्ताधाऱ्यांची पालखी वाहणारे गद्दार असतात. दिलीप मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा कोल्हेंकडनं पाढा. ज्यांनी शरद पवारांना सोडलं ते खरे गद्दार. जयंत पाटलांकडनं दिलीप मोहितेंचा समाचार. तर शेतकरी विरोधी निर्णयाचे मोदींना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या का? जयंत पाटलांचा दिलीप मोहिते पाटलांना सवाल. ठाणे लोकसभेतनं शून्य गटाचे प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित. सरनाईकांकडनं कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती. एकनाथ खडसेंना दाऊद छोटा शकील गँगकडनं धमकी. 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरनं खडसेंना धमकी. मुक्ताईनगर पोलिसात खडसेंची तक्रार. उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षाची बेईमानी करणारे आम्ही नाही. भाजप आमदार मंगेश चव्हाणांची उन्मेष पाटलांवर टीका. सोशल मीडियावरती पारनेर तालुका फसला. रुग्णांचे प्राण वाचवताना मी कधी व्हिडिओ काढत बसलो नाही. कोविड काळात लंकेनी केलेल्या कामावर सुजय विखे यांची टीका. परभणीच्या सेलूमध्ये मवियाचे उमेदवार संजय जाधवांकडनं कीर्तन आणि भजनाचं आयोजन. जाधव प्रचारादरम्यान रामभक्तीमध्ये झालेली. आईच्या प्रचारासाठी लेकरू मैदानात. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पार्थ पवारांचा बारामती दौऱ्यावर. बावधन परिसरातनं प्रारंभ. शरदराम पवार यांच्याकडनं बारामतीतनं उमेदवारी अर्ज दाखल. बघतोय रिक्षावाला संघटनेकडनं शरदराम पवार यांचा उमेदवारी अर्ज. पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंकडनं विठ्ठलाचं दर्शन. नामदेव पायरीवरती नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. साताऱ्याच्या कोरेगावात आजोबांची उदयनराजे स्टाईल एंट्री. उदयनराजेंसमोर आजोबांनी कॉलर उडवताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा झाला वर्षाव. सलमान खानच्या घरावर गोळीबारासाठी वापरलेलं पिस्तूल आरोपींनी गुजरातच्या नदीत फेकलं. गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीचा फोटोही आला समोर. मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईची कोठडी घेण्याची शक्यता. अनमोल बिश्नोईकडनं सलमानला घाबरवण्यासाठी आरोपींनी घेतली जबाबदारी. कमीत कमी 2 मॅगझिन फायर करण्याचं दिलं होतं टार्गेट. अयोध्येमध्ये रामलल्लाला सूर्यकिरण अभिषेक. सूर्यकिरणांपासून प्रभू श्रीरामांना सूर्य तिलक. सूर्यकिरण अभिषेकानं मंदिर परिसरामध्ये संपूर्ण परिसर झाला मंत्रमुग्ध. अयोध्येतील रामलल्लाला रत्नजडित हिरवा पाचूचा सौंदर्य अलंकार. आफ्रिकेत आढळणाऱ्या हिरव्या पाचूची किंमत आहे 10 ते 12 लाखांच्या घरात. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा. राम जन्मोत्सवावेळी विधिवत पूजा आणि धार्मिक विधी. राम जन्मोत्सवासाठी भाविकांचीही मोठी गर्दी. रामनवमी उत्सवानिमित्त साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. साईरामाच्या जयघोषानं साईनगरी ही दुमदुमली. भंडारा शहरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त बाईक रॅली. बहिरंगेश्वर मंदिरापासून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅलीचं आयोजन. जळगावातील मानव सेवा विद्यालयातील कला शिक्षकानं बोरावरती साकारले श्रीरामाचं चित्र. ऑक्लिक रंगाचा वापर करून साकारलं सुंदर चित्र. मुंबईच्या विक्रोळीमध्ये राहणाऱ्या कलाकाराकडनं रामनवमीच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा. स्कारलेट माकाऊ पक्षाच्या पंखावरती रामाचं चित्र साकारलं. रत्नागिरीतील दापोली मुरुडच्या प्रसिद्ध दुर्गादेवीच्या रथोत्सव. रामनवमीनिमित्त भक्तांच्या भेटीला रथोत्सव साजरा. केंद्र सरकारकडनं बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिरातीला वाढीव 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडकडनं निर्यात होणार.
कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयानं उन्हाळ्यामध्ये विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान 18 एप्रिल ते 7 जून पर्यंत साप्ताहिक गाड्या। मतदानाच्या दिवसात कोकण रेल्वे हाऊसफुल। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील चाकरमानी आतापासूनच मतदानासाठी सज्ज। महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी 200च्या पार। पालघरच्या विक्रमगडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। राज्यभरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। रायगडावरती जाण्यासाठी रोपवेची यशस्वी चाचणी। पर्यटकांसाठी रायगडावरती जाण्यासाठी 4 ट्रॉल्यांची सोय। राज्यामध्ये गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अकोला अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नासाडी। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पाऊस। केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बागांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। जळगाव एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीची गिरीश महाजनांकडनं पाहणी। रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्यांची केली विचारपूस। रामनवमीनिमित्त नंदुरबार शहरामध्ये रामभक्तांची भव्य मिरवणूक। भर उन्हातही मिरवणुकीला रामभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग। पुण्याच्या बावधनमध्ये पार्थ पवारांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन। पार्थ पवारांकडनं रामभक्तांसोबत महाप्रसादाचाही आस्वाद। चंद्रपूरच्या शारदा मध्य सावरला यूपीएससी परीक्षेमध्ये चांगलंच यश। चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण होत भारतात 285वा क्रमांक पटकावला। भारतीय बॅडमिंटनपटू कुहू गर्गची यूपीएससीच्या मैदानातही बाजी। नागरी सेवा परीक्षेमध्ये पटकावली 178वी रँक। पुणे जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा। 117 गावांसह 762 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा। भीमा नदी पात्र कोरडं ठाक। पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण। कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीचं कामही हाती। रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये 15 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक। रत्नागिरीकरांना मोठा दिलासा। नाशिकमधील माळवाडी ग्रामस्थ कांदा प्रश्नावरून आक्रमक। निवडणुकांसंदर्भात गावामध्ये लक्षवेधी फलक। कांदा प्रश्नावरती आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मतं मागायला येऊ नये फलकावर उल्लेख। पुण्याच्या कोथरूडमध्ये बसस्टॉपवरील बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनं खळबळ। पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडनं घटनास्थळी तपास। अफवेमुळे परिसरात खळबळ। लातूरच्या आडत बाजारामधील खरेदी विक्री 4 दिवसांपासून बंद। हमालीच्या दरवाढीसाठी हमाल आणि माथाडी कामगारांकडनं संप। जळगाव एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग। आग लागल्यानंतर केमिकल बॉयलरचा मोठा स्फोट। 10 ते 12 जण जखमी तर अनेक कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची माहिती। नांदेडमध्ये ढगाळ वातावरणामुळे लिंबाचे दर घसरले। लिंबू उत्पादक शेतकरी चिंतेत। साहित्य भरतीच्या राज्य अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड। अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विशेष बैठकीमध्ये निर्णय। आणि तुर्तास इथे एक छोटासा ब्रेक पाहत राहा TV9 मराठी।